कामिनी युनिक रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। रोज माझे चांगले हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। आज आपण जी काल मीने सँडविच बनवलेले होते त्यापासून माझी जी भाजी उरलेली आहे त्या भाजीपासून आज आपण एक क्रिस्पी असा नाश्ता तयार करणार आहे। जसे तुमच्या घरी पण बटाट्याची भाजी कधी उरत असेल ना, त्यापासून तुम्ही हा एक छानसा नाश्ता तयार करू शकाल। बघा, आज माझी एवढी भाजी उरलेली आहे त्यापासून आपण एक चांगला असा नाश्ता तयार करणार आहे, जेणेकरून मुलांना तो नाश्ता खूप चांगल्या पद्धतीने आवडेल आणि ते आवडीने खातील। जेणेकरून तुमची भाजीसुद्धा वाया जाणार नाही, ती भाजीसुद्धा तुमची उपयोगी येईल आणि चांगला असा नाश्ता होईल तुमचा सकाळी। बघा, आता असं थोडे गोळे घेऊन असे गोलाकारात तयार करून घ्यायचे आहे आपल्याला। ते गोळे असे एका ठिकाणी ठेवून द्यायचे। पण अशीच बटाट्याची भाजी उरत असेल ना, तर तुम्ही पण असाच नाश्ता तयार करून मला कमेंटमध्ये सांगा तुमचा नाश्ता कसा बनला आहे ते। तुम्हाला मी आज एवढा छान प्रकारे नाश्ता बनवून दाखवणार आहे ना, की तुम्ही पुढच्या वेळेस हा नाश्ता बनवून मला कमेंटमध्ये सांगाल की आमचा नाश्ता असा बनला होता असं। बघा, असा गोलाकारमध्ये आपल्याला बनवून घ्यायचा आहे। या नाश्त्याला जास्त वेळ असा लागणार नाही आहे। आपल्याला असं लाडूसारखं बनवून घ्यायचं आहे। बघा, आपले लाडू किती छान तरीकेने झालेले आहेत। बघा, आपल्याला असे सर्व लाडूसारखं तयार करून घ्यायचं आहे। बघा, असं सर्व लाडूसारखं आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। माझे इथे साधारणतः 8 लाडू झालेले आहे। आपल्याला एक ब्रेड घ्यायचा आहे, जो सुकलेला पाहिजे। आपल्याला कडक असा ब्रेड घ्यायचा आहे आणि त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे। मिक्सरमध्ये हे बघा, आपल्याला असं चुरा करून घ्यायचा आहे। आता आपल्याला हे याच्यात डीप करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला नाश्ता हा एकदम क्रिस्पी आणि चविष्ट लागेल। असं डीप करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। अशा प्रकारे चांगला डीप करून घ्यायचा आहे। आपल्याला सर्व लाडूंना असंच डीप करून घ्यायचं आहे। आपण यांना क्रिस्पी लाडू असं नाव देऊया का? काहींचा शेप हा आपण असा थोडा चिकपट प्रकारे बनवून घेऊ। दिसायला थोडा अट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजे, जेणेकरून त्याचा आकार आपण असा दिलेला आहे। हे बघा, किती छान प्रकारे असं आपलं हे झालेलं आहे। जो आपण ब्रेडचा चुरा केलेला होता त्याच्यात आपण सर्व हे डीप करून घेतलेले आहे। अशा प्रकारे छान प्रकारे असे डीप करून घ्यायचे आहे। आता आपल्याला कढई तापवून त्याच्यात ऑइल टाकायचं आहे। कढई आपली आता तापलेली आहे, त्याच्यात आपण ऑइल घालूया। तर ऑइल टाकू आपण याच्यात। साधारणतः इथे मी 5 ते 6 पळ्या हे ऑइल टाकून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने सुद्धा ऑइल टाकू शकता। मला इथे एवढंच ऑइल हवं होतं म्हणून मी एवढंच ऑइल टाकलेलं आहे। ऑइल हे आता आपले तपलेलं आहे। आपण आता त्याच्या काय झालं, तर आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं। आता गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम ही थोडी कमी करून घेऊ। त्याला एकीकडून परतून घेऊ।
बघा किती छान प्रकारे हे गोल्डन झालेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान असा आपला नाश्ता तयार झालेला आहे. बघा आता आपण टमाटर कॅचअप सोबत हा आपला नाश्ता एकदम क्रिस्पी आणि एकदम स्वादिष्ट लागणार आहे. तुम्ही पण लवकरात लवकर माझी रेसिपी बघून असा नाश्ता घरी तयार करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुमचा नाश्ता कसा बनला ते. बघा किती क्रिस्पी असा आपला नाश्ता दिसतोय. अशाच व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. और एक वकील है जो पुलिस वालों को कीमत समझता है, उसे रोज छेड़ता था। अगर घर को बताती तो हो सकता है परिवार उसे स्कूल जाने से रोक देता। ये बात कोई और नहीं जानता था। मैं कंप्लेंट रजिस्टर करी, मैं लीगल एक्शन लेकर